तर वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले। ओबीसी आंदोलकांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवलेला आहे। वडीगोद्री ओबीसी आंदोलक जे आहे वडीगोद्रीमध्ये ते आक्रमक झाले होते। त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग जो आहे तो अडवून ठेवलेला आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलंय, तर दुसरीकडे वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलन जे होतं सुरू ते आंदोलन आता संतप्त झालेले आहेत आंदोलक, आणि त्यांनी थेट धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवलेला आहे। यामुळे या महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। वडीगोद्रीत ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मनोज जरांगेंची मागणी होती ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या, आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला आपल्याला माहिती ओबीसी आंदोलकांनी जोरदार विरोध केला होता। त्यामुळे आता वडीगोद्रीमध्ये देखील ओबीसी आंदोलक जे ते आक्रमक झाल्याचे दिसते। वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांनी धुळे सोलापूर मार्ग अडवलेला आहे। हातात झेंडे घेऊन यावेळेस ओबीसी संदर्भात जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात आलेली आहे। ओबीसी आंदोलकांनी धुळे सोलापूर मार्ग अडवून ठेवला आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती। 9 दिवस ते उपोषणाला बसले होते, आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी भूमिका ओबीसी आंदोलकांनी घेतलेली आहे, आणि त्यामुळे इथं आंदोलनाला सुरुवात झाली होती। आणि आता आपण बघतोय थेट महामार्ग जो आहे तो अडवून ठेवण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा या महामार्गावर लागलेल्या आहेत। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ओबीसी आंदोलकांनी महामार्ग अडवून ठेवलेला आहे। वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांनी महामार्ग रोखून धरलेला आहे। ओबीसी आंदोलकांनी यावेळेस मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी मागणी केलेली आहे, आणि धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो अडवून ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली। ओबीसी आंदोलक एकीकडे आक्रमक झालेले आहेत। आपण बघतोय वडीगोद्री फाट्यावर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी मागे आंदोलन केलं होतं, आणि त्यानंतर आज ओबीसी आंदोलकांनी देखील हा महामार्ग अडवून ठेवलेला आहे। धुळे सोलापूरला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आज ओबीसी आंदोलकांनी आंदोलन केल्यामुळे बंद पडलेला आहे। पोलिसांची देखील अतिरिक्त कुमक इथं बोलावण्यात आलेली आहे। या आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, परंतु जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी आंदोलक जे आहेत ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। माधव, आपण बघतोय आता ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। वडीगोद्रीत त्यांनी रास्ता रोको केलेला आहे, काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? सायंकाळच्या वेळेस मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी धुळे सोलापूर हायवे अडवला होता, जवळपास 1.5 तास अडवला होता, आणि आज पुन्हा धनगर समाजाच्या सह वेगवेगळ्या ओबीसी घटकातील सदस्य कार्यकर्ते एकत्र येत रास्ता रोको सुरू केलेला आहे। पोलिसांनी त्यांना विनंती केली की रास्ता रोको करत नका, कारण हा राष्ट्रीय महामार्ग आहे, तरी ते ऐकायला तयार नाहीत। कारण उपोषण सुरू असताना सरकारकडून दखल घेतली जात नाही, आणि ओबीसीच्या आंदोलनात धक्का लावू नका असं म्हणत असताना सुद्धा सरकार आमचं ऐकत नाही असं एक सगळ्या आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे। उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे आणि ठाके यांच्या समर्थनात हे रास्ता रोको करण्यात येत आहे।